थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 23 ऑगस्टच्या भागात प्रिंटिंग मशीन वाचवण्यासाठी तेजसने बाईक विकायला काढलेली असते आणि बाईक विकल्यानंतर त्या व्यक्तीच्या हाती चावी सोपवणार इतक्यात गायत्री तेजसच्या हातातील चाव्या हिसकावून घेते आणि त्याला विचारते की तेजस प्रभू अजून किती असे प्रयत्न करणार आहेस. तेजस ही गायत्रीला सडेतोड उत्तर देतो. तो सांगतो की तुम्हाला किंमत नाही आहे मशीनची, परंतु ज्यांच्या नसात प्रभूंचं रक्त आहे त्याला किंमत माहिती आहे. गायत्री तेजसला म्हणते की अच्छा हो, तुला माहिती आहे तर किंमत. काय रे दिनेश, तुलाही माहिती असेल ना प्रिंटिंग मशीनची किंमत. तेव्हा दिनेश मान खालती घालतो. गायत्री दिनेशला जाब विचारते. ती म्हणते की याच कारणासाठी तू स्वतःची बाईक याला दिली होतीस का. आणि तेजस प्रभू बाईक तरी तुझी स्वतःची आहे का. जो व्यक्ती तो बाईक घ्यायला आलेला असतो त्याला गायत्री हाकलवून देते. त्याला सांगते की हे बघा आत्ताच्या आता इथून निघून जा, नाहीतर बाईक चोरल्याचा आरोप लावेल मी तुमच्यावरती. तर तो फक्त पटकन तेथून निघून जातो. आता गायत्रीचा आरडाओरडा ऐकून सगळेजण घरातले पळत आलेले असतात. तात्या आल्यानंतर गायत्री आता त्यांच्याकडे चुगल्या करायला लागते. ती सांगते की तात्यासाहेब तुम्हाला माहिती आहे का, तुमचा मुलगा तेजस प्रभू ही बाईक विकायला चालला होता. मुळात आता ही बाईक स्वतःची तुझी आहे तरी का, कोणाचे तरी अजून एकदा फसवणूक करायला निघाला होता. तुझा काय अधिकार आहे बाईक विकण्याचा. तेव्हा तेजसही गप्प बसत नाही. तो गायत्रीला विचारतो की मग तुमचा काय अधिकार आहे प्रिंटिंग मशीन विकायचा. गायत्री तेजसला टोमणा मारत म्हणते की घरातलं हाकलून दिलेल्या व्यक्तीने आता घरात घेतलेल्या निर्णयांबद्दल बोलायचं नसतं. तेव्हा तेजस सांगतो की काही जरी झालं तरी ही मशीन मी तुम्हाला विकूच देणार नाही. तेव्हा गायत्री विचारते की हो, असं काय करणार आहेस रे, विकत घेणार आहेस का मशीन. तेव्हा तेजस सांगतो की वेळ पडली तरीही, परंतु गायत्री वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या डावावरती ना मी पाणी फिरवणारच आहे. तुम्ही या मशीनला ना आता हातच लावून दाखवा. असं तेजसने म्हणता क्षणी तात्यांच्या डोक्यात तिळक जाते आणि सर्वांसमोर तात्या तेजसला थोपाडीत मारतात. घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. गायत्री विनोदला मात्र मजा वाटत असते. तात्या तिथे आता तेजसला असं विचारतात की अरे धमकी देतोयस, चोरी करून चोर तर झालाच आहेस आणि आता काय धमक्या देऊन गुंड व्हायला निघालायस का. तात्यासाहेब तेजसला बजावून सांगतात की या घराशी, या घरातल्या माणसाची, या घराच्या प्रतिष्ठेशी आता तुझा कसलाच संबंध राहिलेला नाही आहे. या घरातला मुलगा आहेस ना, म्हणून फक्त तुला प्रभू हे नाव लावण्याच्या देतोय, नाहीतर तुला या घरात सुद्धा राहू दिलं नसतं मी. चिडलेले तात्यासाहेब तेजससमोर हात जोडून त्याला सांगतात की आता तुमच्या उपकाराची मला गरज नाही, जा इथून निघून. तेव्हा गायत्री चांगुलपणाचा आव आणते आणि तात्यांना सांगते की तात्यासाहेब आता मीही काय करणार आहे, माझे हात दगडाखाली अडकले आहेत ना, आणि काही जरी झालं तरी मी उद्याचा लिलाव नाही ना थांबवू शकत. आता आपल्याला उद्याच कळेल की नक्की तिथे काय होईल ते. कारस्थान गायत्री त्यानंतर तिथे छायाला हाक मारते. छाया ही आता तयारच असते. ती ताट घेऊन आलेली असते, तर त्याच्यातील टोपी आणि अक्षता हे दोन्ही तात्यांना देत गायत्री सांगते की तात्यासाहेब उद्याच्या सोहळ्याचं हे तुम्हाला आधीच आमंत्रण देते आहे, आणि जो कोणी आता उद्याच्या सोहळ्याला हजर राहणार नाही त्याला काय म्हणतात, पळपोटा. तिने मुद्दाम आता तेजसला हिणवलेलं असतं. तेजसही सडेतोड उत्तर देतो गायत्रीला. तो सांगतो की वहिनी उद्याच्या सोहळ्याला हजरही राहणार आणि तो लिलाव कसा होतोय हेही बघणार. इकडे मनूने गायत्रीची ऑर्डर पूर्ण करायला सुरुवात केलेली असते. निधीही तिची मदत करत असते. इतक्यात विनीत येतो आणि तिथे मानसीला सांगतो की अगं हे बघ, जो केक आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यावरती हे प्रिंटिंग मशीनचं चित्र आपल्याला लावायचं आहे. तेव्हा आता विनीतच्या हातून मोबाईल घेतल्यानंतर मनूला मोठा धक्काच बसतो. तर मनू विचारते की ही ऑर्डर नक्की कोणाची आहे. तेव्हा विनीत सांगतो की माझ्या मॅडमची, मी तुला काल सांगितलं होतं ना की त्यांच्या घरी एक फंक्शन आहे. तेव्हा मनू विचारते की मला एक सांग विनीत, तुझ्या मॅडमचं नाव गायत्री प्रभू हे तर नाही आहे ना. तेव्हा विनीत म्हणतो की हो, तुला कसं माहिती. तेव्हा निधीमध्येच म्हणते की ओ माय गॉड, अगं ताई त्या डेंजर बाईने आता तुझा केक रिजेक्ट केला तर. तेव्हा विनीत विचारतो की अगं निधी काहीतरीच काय बोलते आहे, सगळं चांगलं चाललं आहे ना. तर निधी सांगते की अरे विनीत तुला माहीत नाही आहे, ती बाई खूप डेंजरस आहे. अरे त्या बाईला मी कॉलेजमध्ये पाहिलं आहे मनूताईच्या. अरे ती खूप डेंजरस बाई आहे, ती सहजासहजी कोणाची तारीफ नाही करत विनीत. तेव्हा मानसी निधीला सांगते की अगं निधी गप्प बस, विनीतने सांगितलं होतं ना की माझा केक त्यांना आवडला होता, म्हणूनच तर त्यांनी ऑर्डर दिली असणार आहे ना. तेव्हा आता
मनू विचारते की विनीत, त्यांना माहिती आहे का ही ऑर्डर कोण बनवते ते? विनीत सांगतो की नाही म्हणजे मी तुझं नाव नव्हतं घेतलं, मी फक्त त्यांना असं सांगितलं होतं की माझी एक फॅमिली मेंबर आहे आणि तीच केक बनवणार आहे. मनू आणि निधीला आता खूप टेन्शन आलेलं असतं, कारण त्यांना माहिती असतं की गायत्री नक्की कशी बाई आहे ते. निधी तिथे म्हणते की घ्या, आता जर त्या बाईने आपला केक रिजेक्ट केला तर मुद्दाम. तेव्हा आता मनू तिला ओरडते, तिला सांगते की अगं निधी, असं निगेटिव्ह नको ना बोलूच. उलट ना, मी मागं हटण्यापेक्षा मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे की मी बनवलेला केक गायत्री मॅमना नक्की आवडेल. विनीत, आपण करूयात प्रयत्न. तेव्हा विनीत हसतो आणि सांगतो की मनू, उद्या 9 वाजेपर्यंत आपल्याला केक तिथे पोहोच करायचा आहे, अगदी त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने. तेव्हा मनू सांगते की हो विनीत, आपण वेळेवरती केक घेऊन जाऊयात. मला तर असं वाटतं की गायत्री मॅडम आता उलट ओरडण्यापेक्षा आपल्या केकचं कौतुकच करतील. मनू खूप खुश असते, मनामध्ये विचार करते की आता उद्या नक्कीच गायत्री मॅमच्या घरी काहीतरी चांगलं फंक्शन असणार आहे, केक हा खूप छान व्हायला हवा. इतक्यातच मनूला तेजसचा भास व्हायला लागतो. तेजस समोर असतो आणि मानसीला सांगतो की मिस लकी चॅम्प, तुम्ही बनवणार आहात ना केक, मग उत्तम होणार. तेव्हा आता मनू विचारते की असा चांगला की असा चांगला. तेव्हा आता तेजस स्वतःच्या स्टाईलने मनूला तो केक उत्तम होणार असं सांगतो, तर मनू खूप खुश असते. तिथे आता विनीत चुटकी वाजवतो आणि विचारतो की अगं कोणाशी बोलतेस तू? तर मनू सांगते की हे काय, आणि समोर बघते तर तेजस तिथे नसतोच. तिच्या लक्षात येतं की आपल्याला आता तेजसचे भास व्हायला लागलेत. इकडे घराबाहेर तेजस मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. त्याच्या हातात मनूचं लकी चार्म असतं. तेजस आता म्हणायला लागतो की संपली का तुझी जादू? आता तू फक्त एक दगड उरला आहेस का? एवढे सारे प्रयत्न करून सुद्धा मला उद्याचा लिलाव रोखता येत नाहीये. इतक्यात आभा तेजसकडे आलेले असते. आभा तेजसला सांगते की तात्या तिच्यावरती ओरडले म्हणून नाराज नको होऊस दादा. तेव्हा तेजस सांगतो की मी नाराज नाहीये आभा, मला ना गायत्री वहिनींना कसं थांबवायचं तेच कळत नाहीये. आता मशीन विकायला निघाले आहेत आणि दादाही त्यांना नाही समजवू शकत, हतबल आहे ना तो. तेव्हा आबा रडतच तिथे तेजसला सांगते की गायत्री वहिनींना का कळत नाही आहेत, या एक एक करून ते आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू विकून टाकतील. हे घर, या घरातल्या वस्तू हे फक्त वस्तू नाही आहेत, हे प्रभूंची तत्व आहेत आणि याच्या मागे त्यांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. आबा तेजसला सांगते की दादा, आपण काहीही करून ती मशीन वाचवायची आहे. आणि हे बघ, मी काही साचवलेले पैसे आहेत, मग खरं तर मी हे तुझ्या बड्डे गिफ्टसाठी साचवले होते. ह्या वर्षी तुला बड्डे गिफ्ट नाही दिलं तरी चालेल ना? तेव्हा आता आभाला तेजस आपल्या मिठीत घेतो आणि त्यानंतर तेजसच्या डोळ्यात आता अश्रू आलेले असतात. इतक्यात दिनेशही येतो. दिनेश सांगतो की तेजस, माझ्याकडे 2,000 आहेत, म्हणजे याच्यातून मशीन वाचवता येईल की नाही माहिती नाही आहे, परंतु तुझ्यासोबत तुला मदत म्हणून हे पैसे देतोय. इतक्यात आता तिथे सुजित येतो आणि सुजित सांगतो की 50. तेव्हा दिनेश आता त्याच्यावरती खूप भडकतो. तो म्हणतो की दिनेश सुजितला म्हणतो की अरे, इथे आम्ही प्रिंटिंग मशीन वाचवण्यासाठी पैसे जमा करत आहोत आणि तुझं 50 रुपये चालूच आहेत का अजून? सुजित सांगतो की हे 50 रुपये माझ्याकडून, मी उद्या नाही पिणार आहे. तेव्हा सगळेच जण आता खूप इमोशनल होतात आणि चारी भावंड एकमेकांना घट्ट मिठी मारतात. हे अलौकिक दृश्य सुनंदाला कित्येक वर्षानंतर बघायला मिळालेलं असतं आणि ती खूप खुश होते, कारण तिची चारी मुलं आता गायत्रीच्या विरोधात लढा देण्यासाठी एकत्र उभी असतात. तेव्हा तेजस सांगतो की असेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, मग बघा हे प्रिंटिंग मशीनच काय, तर ते घरसुद्धा आपलं मी गायत्री वहिनींना विकू नाही देणार. सुजित तिथं आता तेजसला विचारतो की घराचं जाऊ देत, परंतु उद्या मशीन वाचेल ना आपली? तेव्हा तेजस सांगतो की मशीन विकत घेणे एवढे पैसे आपल्याकडे नाही आहेत दादा. इतक्यात आता सुनंदा येते आणि सांगते, तुम्ही एकत्र सोबत राहिलात ना तर तुम्ही काहीही करू शकता आणि तुम्ही आता काळजी करू नका, या सगळ्यांमध्ये चूक तुमची नाही आहे. तेजस सांगतो की खरं तर ते मशीन म्हणजे आपलं अस्तित्व आहे आणि काही जरी झालं नाही तर ते आपण वाचवायचेच आहे. मला माहिती आहे, मला मान्य आहे की मी चोरी केली, खोटं बोललो, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर कोणाच्या भल्यासाठी ते पैसे मी घेतले होते. आणि आई, तुझी देवावरती श्रद्धा आहे ना, तो वरचा पाहतोय ना, मग सगळं ठीक होणार. सगळे प्रभू कुटुंब आता गायत्रीच्या विरोधात उभं राहत ती प्रिंटिंग मशीन वाचवण्यासाठी लढा द्यायला सज्ज असतात. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी विनीत हा
मानसीला सांगतो की अगं मनू झालं का, चल चल आपल्याला वेळेत पोहोचायला हवं. इतक्यात आता कमलाकर मामा येतात आणि मनूला सांगतात की उत्तम केक झाला आहे आणि सर्वांना नक्की आवडणार. इतक्यातच शुभदा आलेली असते. शोभाने घरामध्ये AC आणलेला असतो आणि सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की नक्की काय घेऊन आले असेल ही. तेव्हा कमलाकर विचारतो की हे नक्की काय आहे. तर शोभा सांगते की अहो हा AC आहे, आता पावसाळा सुरू झाला तर ही किती उकडतंय म्हणून घेऊन आले. तर तिथे कमलाकर विचारतो की परत हे सगळं घेण्यासाठी तुझ्याकडे पैसे आले तरी कुठून. तर शोभा सांगते की अहो आपल्या घरी लक्ष्मी पाणी भरून गेली आहे असं समजा. कमलाकर तिला सांगतो की याची आपल्याला पूर्वीही गरज नव्हती आणि आत्ताही गरज नाही आहे. शोभा सर्वांसमोर आता संपदा मनूचा अपमान करायला लागते. ती कमलाकरला विचारते की आता तुम्ही तुमच्या बहिणीला मला विचारून आणलं होतं का घरी? नव्हतं ना, तुमच्या मर्जीनेच वागलात ना. मग आता हा AC मला आणावा वाटला म्हणून मी घेऊन आले, त्यात तुम्हाला विचारायची काय गरज आहे. इतक्या विनीत सांगतो की बरं आई तुमचं चालू देत, मी येतो. तेव्हा शोभा विचारते की परंतु चालला कुठे आहेस? अरे बघ आता तो माणूस येईल AC लावायला, AC लावू देत, मस्त गारपैकी हवा खा आणि मग जा ना कामाला. तेव्हा विनीत सांगतो की नाही नको, हा केक आम्हाला आमच्या मॅडमच्या घरी वेळेत पोहोचवायचा आहे. आणि मनू विनीत दोघे आता केक पोहोचवण्यासाठी प्रभूंच्या घरी निघतात सुद्धा. इतक्यातच शोभाला रजनीचा फोन आलेला असतो. पटकन आता शोभा बाजूला जाते आणि सांगते की ताई AC घेतला बरं का. तेव्हा रजनी तिला विचारते की परंतु मानसी लग्नाला तयार झाली आहे का? तर ती सांगते की होईल हो, नक्की होईल, माझे प्रयत्न चालू आहेत. रजनी सांगते की तिच्या पायी माझा मुलगा फार वेडा झाला आहे, जेवण खाणंसुद्धा सोडलं आहे त्याने. शोभा फोनवर रजनीला सांगते की आता आजच्या आज तुमचं काम नक्की होणार. अहो ते माझ्या घरात राहतात म्हटल्यानंतर त्यांना माझं हे ऐकावंच लागणार ना, मी मनूला लग्नासाठी तयार करणार असं सांगून ती फोन ठेवून देते आणि खूप खुश असते. तर इकडे प्रभूंच्या घरी आता मशीनच्या लिलावासाठी खूप सारी माणसं जमलेली असतात. इकडे प्रभूंच्या घरी मात्र मशीनच्या लिलावासाठी सगळेच जण जमलेले असतात. गायत्री तेव्हा आता सांगते की तुम्हा सगळ्यांचं या भव्य सोहळ्यात स्वागत आहे. आज प्रभूंच्या घरात जी प्रिंटिंग मशीन आहे, जी ऐतिहासिक वस्तू आहे त्याचा लिलाव होणार आहे. पत्रकारही तिथे जमलेले असतात. पत्रकार विचारतात की परंतु प्रभू कुटुंबावर अशी वेळच का यावी की त्यांना त्यांच्या ऐतिहासिक वस्तू विकाव्या लागणार आहेत. तेजस भडकतो आणि तेजस म्हणायला लागतो की काय रेकॉर्ड काय कर, झालाय का लिलाव, विकले का मशीन, मग बातमी कशाची करताय तुम्ही. तेजस खूप भडकलेला असतो पत्रकारांवरती. तेव्हा गायत्री त्याला सांगते की तेजस अरे जी गोष्ट आत्ता घडलेली नाही आहे ती परत घडणारच आहे ना. आता जी गोष्ट घडणार आहे ती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी ना तेजस. आणि आता माझ्यासाठी ना खूप आनंदाचा दिवस आहे, खूप खुश आहे मी आज, कारण एकाच वेळी सगळ्याच प्रभूंचे हरलेले चेहरे मला बघायला मिळणार आहेत. ती तेजसला आता वर तोंड करून बघायला सांगते. तेजस आता खूप भडकलेला असतो आणि त्याच्या हातात आता काहीच शिल्लक राहिलेलं नसतं. त्यानंतर आता विनोद त्या मशीनवरचं कापड हटवतो आणि सर्वांना सांगायला लागतो की दिनकर सुरी या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्याच त्या मशीनचं होणाऱ्या लिलावात मी सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आणि आता या मशीनची किंमत इतिहासात खूप जास्त असेल, परंतु आत्ता हे फक्त एक गंजलेले लोखंड आणि एक लाकूड आहे असं म्हणता क्षणी आता तात्यांना हे सगळं पाहवतच नाही. तात्या त्यातून उठून जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा गायत्री त्यांचा हात पकडते आणि त्यांना थांबवते. त्यांना सांगते की तात्यासाहेब मी सांगितलं होतं ना, प्रभूंच्या घरच्या सगळ्यांनी हा लिलाव बघायचा आहे, सगळ्यांनीच, मग बसा बरं इथे. त्यानंतर विनोद म्हणतो की मग हे गंजलेलं लोखंड. तेव्हा गायत्री सांगते की विनोद अरे हे गंजलेलं लोखंड नाही आहे, आणि हे जरी आता गंजलेलं लोखंड असलं तरी त्यालासुद्धा एक इतिहास आहे. तेव्हा विनोदा त्याच्याबद्दलचा इतिहास काहीच माहिती नसतो. त्यानंतर गायत्री अभाला विचारते की अभा अगं सांगतेस का तू या मशीनचा इतिहास. तेव्हा अभा मान खालती घालते. सगळ्यांचे प्रभूंचे डोळे पाणावलेले असतात. हा जो दिवस त्यांना पाहावा लागत असतो त्याचं कारण फक्त आणि फक्त माजरडी गायत्री असते. तेव्हा आता गायत्री तिथे विचारते की तेजसच सांगू शकतो ना या मशीनचा इतिहास. नाही सांगता येणार आहे का. बरं मग आता कोण सांगेल मला या मशीनचा इतिहास. असं म्हणता क्षणी तिथे अचानकपणे मानसीची एंट्री होते. विनीत आणि मानसी गायत्रीने एक दिलेल्या केकची ऑर्डर घेऊन आलेले असतात. मानसी हात वरती करते आणि सांगते की गायत्री मॅम या मशीनचा इतिहास मी सांगेन तुम्हाला.
मी सांगू शकते. आणि विनीत मानसी दोघेही आतमध्ये येतात. तर आता तेजसला मोठा धक्काच बसतो, कारण तेजस विचार करतो की मिस तकीच्या इथे आता गायत्रीने ज्या केकची ऑर्डर दिलेली असते तो केक बनवणारी मनूच आहे हे तिथे गायत्रीला आणि तेजस या दोघांनाही माहिती नसतं. तेजसच्या तात्पुरती घाबरगुंडी उडालेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की रणजितचे लग्न करण्यासाठी मामी मनूला फोर्स करत असते. मनू या तात सडेतोड उत्तर मामीला देते की काहीही झालं तरी मी त्या रणजितचे अजिबात लग्न नाही करणार आहे. तेव्हा मामी कोणाचं काही ऐकून न घेता मनूचं सगळं सामान घराच्या बाहेर फेकून देते आणि त्यानंतर मनूचा हात पकडते आणि तिला खेचतच बाहेर ढकलायला लागते. ती सांगते की जर आता तुला रणजितरावांशी लग्न करायचं नाही तर मग तू या घरात राहायचं नाही आणि ती जोराची मनूला ढकलते. तोपर्यंत समोरून तेजस येतं आणि तेजस मानसीला घट्ट पकडून ठेवतो. तर तेजसने वेळेवरती येऊन मानसीला सावरलेलं असतं. मानसी तेजसला सांगते की मामी मला त्या रणजितशी लग्न करायला सांगते आहे. आता तुम्हीच सांगा की मी नक्की काय करू. तेजसचा तात्पुरता कोंडीत सापडलेला असतो, विचारात पडलेला असतो. तर आता तेजस काय निर्णय देणार. मानसी आणि रणजितचं लग्न होणार की नियती मानसी आणि तेजसची गाठ बांधणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब